सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जातो ते दिग्दर्शक स्वर्गीय अनंत माने कोल्हापूरचे होते। त्यांच्या नावाचा पुरस्कार कोल्हापूरच्याच व्यक्तीला मिळणं हा माझा नाही तर संपूर्ण कोल्हापूरवासियांचा सन्मान आहे। कोल्हापूरची कलेची परंपरा कायम राखण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील असेल असे उद्गार युवा दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी काढले। 60व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनुप जत्राटकर यांच्या गाभ या चित्रपटाला 2 पुरस्कार मिळाले। या पार्श्वभूमीवर बी न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते। कोल्हापूरचा युवा आणि गुणी दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना कोल्हापूरच्याच कलाकारांना घेऊन गाभ हा मराठी चित्रपट बनवला। 21 जून 2024ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटात कैलास वाघमारे, सायली बानकर, उमेश बोळके, विकास पाटील अशी टीम होती। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 63 थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या गाभ चित्रपटाला 42 पुरस्कार मिळालेत। ग्रामीण जीवन, पशुपालनातील समस्या आणि वर्षानुवर्षाच्या रीतिरिवाजामुळे कुटुंबांची होणारी अवस्था या कथासूत्रावर हा चित्रपट बनवला आहे। मुंबईमध्ये 60वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला। त्यामध्ये गाभ चित्रपटाला 2 पुरस्कार मिळाले। स्वर्गीय दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि स्वर्गीय अनंत माने सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक असे 2 पुरस्कार गाभला मिळाले आहेत। ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। या दोन्ही पुरस्कारांमुळे कोल्हापूरकरांचा सन्मान झाल्याचं अनुप जत्राटकर यांनी सांगितलं। 60व्या महाराष्ट्र राज्य शासनाचा जो काही पुरस्कार मिळाला तर तो मिळाल्यानंतर सगळ्यात एक भावना होती एक कोल्हापूरकर म्हणून की 16 वर्षानंतर ही बाहुली आम्ही परत कोल्हापूरच्या मातीमध्ये आणली आणि याचा ज्या व्यक्तीच्या नावानं हा पुरस्कार मिळाला कैलासवासी अनंत माने यांचा नावाचा हा जो काही पुरस्कार मिळाला तर याच मातीतली ही व्यक्ती ज्या व्यक्तीला पहिल्यांदा ग्रामीण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता त्याच व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार घेताना एक कोल्हापूरकर म्हणून एक सगळं ऊर भरून आला होता किंवा जी एक अभिमानाची भावना होती ती शब्दात व्यक्त करणं खरंच कठीण आहे आणि ती बाहुली 16 वर्षांतर का असेना पण परत आली याचं एक समाधान मात्र नक्की आहे। एका वेगळ्या विषयावर पुढील चित्रपटाची निर्मिती सुरू असल्याचं अनुप यांनी सांगितलं। यावेळी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, निर्माते मंगेश गोटुरे उपस्थित होते।